सो गाईज सकाळी आलो मी मेडिकलला थोडा वेळ बॅग ठेवण्यासाठी आणि विचार केला की लगेच जाऊन आणि येईन डहाणूला. मला 2 मिनिटाचं काम होतं, पण डहाणूला 2 नाही 10 मिनिटाचं काम. तर तेव्हापासून जी गर्दी लागली ना पेशंटची, तर पेशंट कंटिन्युअसली चालूच आहेत. म्हणजे तेव्हापासून मी उभाच आहे. आता जस्ट थोड्या वेळ बसलो, जवळजवळ 25-30 पेशंट कंटिन्यू आले आणि त्याच्यामुळं मी आजोबा इथे झटकून आहे. तर आता मला टेन्शन आलं ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल का नाही, कारण डहाणूला जायचं तर आहे. बट थोडीशी जर गर्दी कमी झाली तर मग मी निघेन इथून. तो भूक पण लागली आणि आता माझ्या पोटाला कसं तरी झालंय आणि म्हणजे पोटाला दुखतंय सारखं. आणि ही बघ पार्ट टाइम फार्मासिस्ट काय लागले त्याला लावायला ना, ड्रेसिंग करायला लागलं त्याला. जा ती पण घेऊन जा सोबत. घे ना, धर ना. क्या मैं आज डहाणू जा पाऊंगा या नहीं जा पाऊंगा, ये बहुत बड़ा एक सवाल है. देखते हैं क्या क्या होता है. तर मित्रांनो, आफ्टर सो मेनी टाइम्स नाही, आफ्टर लॉंग टाइम, सॉरी इंग्लिश थोडं कच्चा आहे. तर खूप वेळानंतर झाले आता फ्री आणि आता वाजले आहेत दुपारचे 2:30. सो आता आपण निघणार आहेत डहाणू साईडला. खूप खतरनाक ऊन लागते आणि थोडंसं मध्ये सावली पण येते, ढगाळ वातावरण आहे. पण बघूया कसं काय आहे ते. आणि डहाणूला जाऊन आणि फटाफट एक काम आहे 2 मिनटाचंच, ते फटाफट करू आणि लगेच मला रिटर्न मेडिकलला यायचं आहे, कारण मला सुट्टी नाही आहे. तर आपण जरासं ॲडजस्ट करून जातो. सिस्टरांना वळावून जातो की त्यावेळेला मेडिकलला सांभाळा बाबा, बड़ा हरामी हो बेटा. कारण मी नसल्यावर मेडिकलला सिस्टर सांभाळतात. तर सिस्टर किंग आहेत आमच्या, म्हणजे एकदम बादशाह. तर त्यांना आपल्याकडून सलाम. मग त्यांना पण दाखवतो जरा थोडं, ते पण खुश होतील. त्यांना सांगतो जरा आम्ही जाऊन येतो डहाणूला असं. चलो निकलते हैं आपण डहाणू को. आणि खूप जास्त टाईम झाला आहे, ऊन खूप जास्त लागतं आहे. सो 3 वाजलेले आहेत, तर आपल्याला 3 वाजताच पोहोचायचं आहे डहाणूला. तो फटाफट 3 वाजले त्या म्हणजे अजून 3 वाजेला अर्धा तास बाकी आहे. सो फटाफट निघूया आणि डायरेक्ट गाडीवर बसूया उन्हात एकदम. तर किल्ल्यावर जायचं आपल्याला, किल्ल्यावर. और ये है किल्ला. पाहिला आता रंगकाम वगैरे झालं नाही किल्ल्याचा. हा आहे मित्रांनो डहाणूचा किल्ला. जो कोणी बघितला नसेल त्यांच्यासाठी इग्नोर मारा. गाडी कुठे लावायची, ते गाडी लावून काय आता लावू ना काढायची आहे का गाडी. पबजी खेळतो. हे काय खेळतो? कोणता गेम खेळतोस? पबजी खेळतोस काय? कुठला काय कुठे आलं ते? कोणासोबत आलं? दोघंच? आईसोबत. अच्छा, किल्ल्यावरती पोहोचलो आहे आपण. अरे कॅमेऱ्याला फार जास्त दूर लागलेला आहे. तर किल्ल्यावर पोहोचलो आहे आणि आता जाऊन बघूया जरा काय विषय काय आहे, तो देतात का नाही आपल्याला चेंज करून, आणि काय करायचं आहे ते करून देतात का नाही बघूया. ते फक्त स्टॅम्प पेपर चेंज करायचं आहे, तर जाऊन विचारू देतात का नाही. दाखवू जरा. हे जरा चुकलेले आहे. काय चुकलं? हे वंशाळ चुकवलेलं आहे. ते आहे ना इथे चुलत आजोबा लिहिलं आहे, इथं पण आजोबा लिहिलं आहे. हा त्याचा भाऊ लागतो आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते घ्यायला आलेलं ते. गाईज भांडण नाही झाला, म्हणजे मी पण फार एकदम जोशमध्ये होतो, पण भेटला आपल्याला, लगेच भेटला. त्यांना सांगितलं मी असा असा विषय आहे, तर त्याने लगेच नवीन करून दिला.
फ्री ऑफ कॉस्ट, बिना पैशाने. आणि आता त्याचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर बघू पुढचं आपल्याला कुठे जायचं आहे ते. आपल्याला लगेच रिटर्नच जायचं आहे, तर सही शिक्का घेऊ पहिले. नाही इथे आहे ती खिडकी, इथं फार जास्त गर्दी आहे सही शिक्का घ्यायला. तर बघू आता सही शिक्का. मित्रांनो काम झालं आहे आणि हा बघा किल्ला, असा काहीसा किल्ला आहे आपल्याकडचा. आणि या किल्ल्यावरती आलो नव्हतो मी कामासाठी, मला वाटलेलं ती देणार नाही, म्हटलं अजून 10-15 मिनटं थांबेल. बट तिने एकदम फटक्यात एकदम दुमडीमध्ये काम करून दिले, एकदम कडकमध्ये. तर झालं इथे टॉप बी पाहिजे बघा. सो आता विचार असा आहे की आपण आता जाणार आहोत चष्मा घ्यायला. ऊन खूप जास्त लागते, सो विचार केला की एक मस्त डहाणूला कृष्णा ऑप्टिकल नावाचं एक दुकान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर नसेल माहिती तर तुम्हाला दाखवतो. तिथे चष्मे चांगले भेटतात. सो नेहमी मी तिकडे चष्मे घेतो आणि हा नेहमी हरवतो. तर परत अजून घेणार आहे आज चष्मा. तर विचार केला की चला जाऊन आणि एक चष्मा घेऊ. कारण मागच्या वेळेस जेव्हा मी इथे गेलेलो ना आपल्या या काय नाव ते त्र्यंबकेश्वरला, तेव्हा डोळ्यांचे एवढे हाल झालेले ना माझे की खतरनाक. तर एक चष्मा घेऊ आणि नंतर मग जाऊ. तो चला तुम्हाला चष्म्याचं दुकान पण दाखवतो. तर मित्रांनो आपण जाऊयात वडकूनमध्ये दुकान आहे कृष्णा ऑप्टिकल. तो इतर चष्मा असा रेट आहे कधी कधी. तर जर आवडला मला एका चष्मा तर मी घेईन, कारण मला चष्म्याची रिक्वायरमेंट आहे. माझ्या डोळ्यांना लगेच त्रास होतो. म्हणजे मी वायझर ओपन ठेवून चालवतो ना गाडी, तर आवाज नाही येत कॅमेऱ्यामध्ये. वायझर बंद केलं तर आवाज नाही, आणि वायझर ओपन ठेवून चालवली तर मग माझ्या डोळ्यांना त्रास होतो. तर म्हणजे कॉलेज टाईमपासून खूप दिवसानंतर ह्या साईडला जातो आहे. तर बघू आता काही बदल वगैरे झाला है क्या काय. बहुत दिनों के बाद ये गली में आया हूँ मैं और अच्छा लग रहा है. कॉलेज की यादें, पुरानी यादें ताज़ा हो रही है. नवीन गाड़ी आणि लेडीज ड्रायव्हर आहे. रिस्क तो है लेकिन चल वाला है तो हो. मी पण डेंजर चालवतो. आजीच आहे पण नवीनच वाटतं ड्रायव्हर. ये है कृष्णा ऑप्टिकल गाइस. कृष्णा ऑप्टिकल यहाँ पे मॅन्युफॅक्चरिंग जे सगळे चष्मे वगैरे बनवून भेटतात. आपण काय त्यांची जाहिरात नाही करत, पण तरी पण आपण चष्मा घेणार. ते गाडी लावू आणि गाईज आलो मी आता चष्मा घ्यायला. बघूया आपल्याला चांगला चष्मा भेटतो का, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा हे बघा. A few moments later. तो एक ये भी है, आपण आपल्याला चॉईस केला आहे. क्वालिटी है गाइस. अजून बघू दे इकडनं. या क्वालिटी तर इसमें भी है. माझे चष्मे ना जास्त करून चोरीला जातात. म्हणजे मी घेतो ना तर माझे मित्र जास्त घेतात. त्यांना जास्त आवडतं माझे, कारण माझी चॉईसच एवढी खतरनाक आहे ना माझी. काय 2 घेऊ असं वाटतं. उन्हाळा पण येतो ना, 2 घेऊ असं. एकच घेऊ, 3 घेऊ. सभी अच्छी दिख रहे हैं. ये थोड़ा सा ये दिखता है. हाँ हाँ ओके है. आणि हा पण ओके. ये तो भाई क्लासी, इसका तो क्लासी अलग है. इसका कसा वाटतं ठीक. देखते आपण. एक हा घेऊ, एक हा पण बघू विचारतो. ह्याची काय प्राइस आहे? अच्छे रिक्शे आणि ह्याचे सेम. तो काही 150 में मिल रहा है एक चष्मा. आणि मला असं वाटतं की आपण 2 चष्मे घ्यायला पाहिजेत, कारण एक ही चष्मे में हर ब्लॉग बनाऊंगा तो मजा नहीं आएगा. तो 2 चष्मे लेते हैं आपण, है ना. तो कोणता घेऊ? हा तर नकोच, हा जरा डल वाटतोय. हा आणि हा घेऊ. तर आपल्याला हा तो गाइस ये है 2 चश्मे जो हमने लिए हैं. और चश्मे का पैसा अलग है, ये ऊपर के कवर का पैसा अलग है. तो वो चीज़ अलग है. तुम्हाला दाखवतो मी काय काय चष्मे घेतले ते. एक साईड घेऊ, बघू पहिला कोणता निघतोय. पहिला चष्मा हाय. अरे पहिले हे साईडला ठेवा आणि त्याच्यामध्ये निघणार हा. आणि मोस्टली मला हा चष्मा जास्त आवडला, तर ह्याला दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. गौरवतम हा एक चष्मा, हा आपल्याला भेटला आहे 150 रुपयाला. तर ह्या चष्म्यामध्ये मी कसा दिसतो? चांगला दिसत असेल, कारण दुसरा तर काही विषय आहेच नाही. चष्मा आपण कशासाठी घेतो? चांगला दिसण्यासाठीच घेतो. आणि आता चांगला दिसतंय. गुम्मा उम्मा गडगुम्मा. तर अजून दुसरावाला आता आपण बघूया, हा ठेवूया. तर क्लिप आहे माझ्याकडे एक.
हा आहे गाईज सेकंड चष्मा. ह्याच्यामध्ये आपल्याला हे फ्रीमध्ये भेटलं आहे. बाकी सगळं विकत घेतलं आहे आपण. तर बाकी सगळ्याचा पैसा लिहा आहे. तर हे आहे मित्रांनो दुसरा चष्मा आणि हा आहे इत्र चंचूपात्र. तो हा पण एकदम भारी चष्मा दिसतोय. आईस कुलिंग सनग्लासेस घेतात. सो बेसिकली 2 चष्मे घेतलेत आणि ह्याच्यामध्ये आहे ना ह्या चष्म्याचे पैसे अलग. हा आपण घेतला आहे 150 रुपयाला आणि हा त्याच्यासोबत 50 रुपयाचा कवर. म्हणजे बेसिकली चष्मा आपल्याला 200 रुपयाला एक चष्मा पडले आणि चांगले ग्लासेस आहेत. तो आत्ता मी असा विचार करतो की एक चष्मा घालूनच जातो. हाँ ये कर लो पहले. गाईज चष्मा लावला आपण हेल्मेटच्या आतमध्ये आणि आता मस्त दिसत असेल. मी मस्त दिसत असेल किंवा नसेल पण मला मस्त दिसते बाहेरचं. त्याच्यामुळं तो विषय आहे. बाकी काय नाही. चष्मा लावून ब्लॉगिंग करने का अभी अलग मजा आएगा. आज से तुम्हारा भाई तुम लोग को चष्मा लगा कर ब्लॉगिंग करते दिखा. तो व्हिडिओमध्ये काहीच नाही मित्रांनो. एवढे 2 चष्मे घ्यायचे होते आणि किल्ल्यावरती जाऊन थोडंसं भांडायचं होतं पण भांडण झालं नाही. कारण त्याने बाईने आरामात इज्जतीत दिलं. कारण मी फार संतापलेलो होतो. मला ऑलरेडी यायचं नव्हतं तरी मी आलो. बट तिने नशीब की तिने काय बोलली नाही. तिने गपचूप सगळं रेडीमेड नवीन करून दिलं. सो त्याच्यामुळं फक्त 30 रुपयाचा खर्च झाला. बाकी काय नाही. आणि 2 चष्मे घेते तर ते गेले 400 रुपये. तर पैसे देतो येतो चीज भी मिल गया. बाकी काय नाही. व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढं दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये. आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. आणि काळजी घ्या आणि उन्हात फिरू नका. उन्हात फिरलं तर पाणी बिनी प्या. मला ताण लागली पाणी पितो नका. चला बाय.